मित्रांनो, साऊथ इंडियाच्या टूरमध्ये आज आपला जवळपास 11वा दिवस आहे आणि आज आपण करणार आहोत नवग्रहांची यात्रा। नवग्रहांच्या ज्या मंदिराची यात्रा आहे ती कशा रीतीने केली जाते, नवग्रह मंदिर पाहण्यासाठी कोणत्या ठिकाणी यावं लागतं, कशी बुकिंग करावी लागते आणि नवग्रह मंदिरामध्ये आपण कशा रीतीने फिरू शकतो बसद्वारे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेन। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे जगदीश गायकवाड। आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल। याच्यामध्ये मी करत आहे साऊथ इंडियाची संपूर्ण टूर। तर सुरू करूया नवग्रहाची आपली यात्रा। दक्षिण भारत, जिथं देव, संस्कृती आणि निसर्ग एकत्र नांदतो। आज आपण निघालो आहोत एका अद्वितीय आध्यात्मिक प्रवासावर, नवग्रह यात्रा। सूर्यापासून केतूपर्यंत 9 ग्रह, 9 मंदिरे आणि तीही तामिळनाडू सरकारच्या बससेवेतून। कुंभकोणमपासून सुरू होणारी ही यात्रा आपल्याला घेऊन जाते आंतरिक शांतता आणि ग्रहशांतीच्या दिशेने। आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रात नवग्रहांना अत्यंत महत्त्व आहे। सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू हे 9 ग्रह आपले भाग्य, आरोग्य, नातेसंबंध आणि करिअरवर प्रभाव टाकतात असं मानलं जातं। तामिळनाडूमधील कुंभकोणम शहराच्या परिसरात ही सर्व नवग्रह मंदिरे आहेत आणि ती एकत्रितपणे दर्शनासाठी सरकारने विशेष एक बस सेवा सुरू केलेली आहे। नवग्रह टूर बाय तामिळनाडू स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन TNSTC। तर आज आपण या व्हिडिओमध्ये कुंभकोणमपासून सुरू होणाऱ्या ह्या नवग्रह यात्रेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ। कशा रीतीने बसचं बुकिंग करायचं, बसमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा अवेलेबल असतात, टूरमध्ये काय काय इन्क्लूड असतं आणि नवग्रहाच्या प्रत्येक मंदिराचं काय महत्त्व आहे। तर सुरू करूया नवग्रहाची ही यात्रा। मागील व्हिडिओत पंचमहाभूत मंदिरांची यात्रा आपण कशा रीतीने करू शकतात याचा संपूर्ण एक डॉक्युमेंटरी मराठी व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण जेव्हा पंचमहाभूत मंदिरांची यात्रा करत होतो तेव्हा आपण आलो होतो चिदंबरमला नटराज स्वामी मंदिराचं दर्शन करायला। मग चिदंबरम पासूनच आपल्याला पुढे त्रिचीला जायचं होतं, परंतु चिदंबरम आणि कुंभकोणम हे जे अंतर आहे ते फार कमी आहे, म्हणून मी चिदंबरमवरून कुंभकोणमला गेलो, जिथून ही नवग्रहाची यात्रा सुरू होते। आपण देखील कुंभकोणमपर्यंत बाय बस, बाय ट्रेन, बाय एअर पोहोचू शकता। चेन्नईपर्यंत येऊन चेन्नईपासून रेल्वेची अवेलेबिलिटी राहते, बसची अवेलेबिलिटी राहते आणि कुंभकोणमला आल्यानंतर आपली ही नवग्रहाची यात्रा आपण सुरू करू शकतो। तर मी देखील आता कुंभकोणमपर्यंत बसने जातोय आणि मग पुढील यात्रेचे सर्व डिटेल्स देतो। दिस कुंभकोणम आहे का दुसरा? ओके ओके ओके, फुल बस आहे एकदम। एवढा फुल बसमध्ये उभं राहून नाही जाता येणार मला, कारण की बॅग्स आणि सामान बरंचसं आहे। तामिळनाडूमध्ये ना बसची कनेक्टिव्हिटी फार चांगली बरं का, पण म्हणजे असं मला कुठंच जाणवलं नाही कोणत्याच बस स्टँडवर का बराच वेळ वेट करावं लागलं आणि बराच वेळ बसची वाट पाहत उभं राहावं लागलं। अजिबात नाही, बसची कनेक्टिव्हिटी फार छान आहे आणि कंटिन्यू बसेस ह्या चालूच असतात। म्हणजे असं नाही का बरीच रात्र झालेली आता बस मिळणं मुश्किल आहे, असं पण होत नाही। शक्यतो रात्रीचा प्रवास करणं टाळलेलं आहे मी, रात्री बसचा प्रवास केलेलाच नाही मी, दिवसाच बसचा प्रवास केलेला आहे हा। आता मायलादुथराई नीट प्रोनाऊन्सिएशन येत नसेल, मी खाली नाव टाकून देईल। इथून आता आपल्याला जायचं आहे कुंभकोणमला। कुंभकोणमचं अंतर जवळपास 40 ते 45 किलोमीटरचं अंतर आहे। तर बघूया किती वेळ लागतो। आणि आता जे अंतर कापून आलो आपण ते 40 किलोमीटर आणि 40 किलोमीटरचं तिकीट होतं फक्त 30 रुपये। 30 रुपयात आपण 2 तासाचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलो। तर आता पाहूया कुंभकोणमला किती वेळ लागतो आणि कसा आपला बस मिळते, तर बघूया। चला भेटली बस कुंभकोणमची, जाऊ आता। बसमध्ये बसल्यावर सुद्धा मी 2-3 जणांना विचारतो का बस तिकडे जाणार आहे का, त्या शहराचं नाव घेतो विचारत राहतो काय हो दुसरीकडे गेली तर प्रॉब्लेम नको यायला, त्याच्यामुळे विचारून घेतलेलं बरं, कारण की आपल्याला नाव तर काही समजत नाही म्हणून। तर आता बसमध्ये बसलेलो आहे, बघूया किती वेळचा प्रवास राहतो। आणि हे मायलादुथराईचं बस स्टँड 4:30 वाजता बस।
बरोबर 5:50ला आपण कुंभकोणमच्या बस स्टँडवर आलेलो आहे आणि इथं आता आपण कुंभकोणमला कशासाठी आलो तर आपण आलेलो आहे नवग्रहाची यात्रा करण्यासाठी। नवग्रहाच्या मंदिरांची जी यात्रा कुंभकोणमच्या बस स्टँडवरून होती, जी स्पेशल बस सकाळी 5ला जाते, तिची चौकशी करण्यासाठी। तर चौकशीचे काउंटर पुढं एक आहे, मागं एक आहे, मध्ये एक आहे, असे 3-4 काउंटर आहे इथं। परंतु काही चांगली म्हणजे व्यवस्थित माहिती मला काही अजूनपर्यंत मिळाली नाही इथून यांच्याकडून। मागच्यांनी पुढं पाठवलं, पुढच्यांनी मागं पाठवलं, त्याच्यामुळं समजत नाही। एक तर लँग्वेजचा इश्यू येतो थोडासा, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो। तर आता नंबर देत आहे मला आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागेल। आता बस स्टँडच्याच बाहेर हे लॉजेस वगैरे इकडं बघू, लॉज डॉर्मेटरी काही बेड वगैरे मिळेल तर, कारण की आता आज मुक्काम घ्यावं लागेल आपल्याला। आता त्यांनी मला हा नंबर दिलेला आहे आणि ह्या नंबरशी कॉन्टॅक्ट करायला लावलेला आहे आणि एक वेबसाईटची लिंक दिलेली आहे आणि ते बोलले का त्या वेबसाईटच्या लिंकवर तुम्हाला बुकिंग करावं लागेल, तेव्हा तुमचं बुकिंग होईल। ठीक आहे, आता आधी आपण रूम पाहूया। बस स्टँडच्याच समोर इथं लॉजेस आहे, तर बघूया कसे रूम्स, काय रेट आहे इथं। कुंभकोणममधली ही जी रूम घेतलेली ना, ही कुंभकोणम बस स्टँडच्या इथं ट्रॅफिक रेग्युलेशन विंग त्याच्या समोरच आहे हे लॉज आणि तिथंच मी हा सिंगल बेडचा रूम घेतलेला आहे। परंतु इट्स ओके, रूम सगळे फुल होते, हाच मिळाला। डबल बेडचा रूम आहे, चांगला रूम आहे आणि बाथरूम पण आहे याच्यात, म्हणजे रूममध्येच अटॅच बाथरूम आहे। तर अशा प्रकारे रूम आहे, चार्जिंगचा पॉईंट आहे। आता सगळं सामान मी सर्व अस्तव्यस्त इथं पसरून दिलेलं आहे। तर आले कुंभकोणममध्ये तर रिकमेंड करेल, चांगला रूम आहे हा रूम तुम्ही अवश्य घ्या। या रूमची प्राईस काय पडली मी सांगतो तुम्हाला। तर हे बस स्टँड आहे इकडं आणि बस स्टँडच्या समोर हा बघा, हा लॉज आहे आपला HMA लॉज, AC नॉन AC फॅमिली रूम अवेलेबल। तर याच लॉजमध्ये आपला रूम घेतलेला आहे। या भाऊनीच मला रूम दाखवला, ओके। चला आता रूम तर पाहिला तुम्ही कसा आहे काय आहे। ह्या रूमची प्राईस काय पडली मी व्हिडिओच्या एंडमध्ये सांगतो। आता सगळ्यात महत्त्वाचं काम, आपण इथं कशासाठी आलो आहे, नवग्रह टेम्पलच्या टूरसाठी। नवग्रह टेम्पलची टूर कशी बुक करणार मग तुम्ही, तेच आता मी तुम्हाला सांगतो। त्याच्यासाठी मी तुम्हाला आता घेऊन चाललेलो आहे कुंभकोणमच्या बस स्टँडवर। लॉजच्या बाहेर आलो नाही तर लगेच बस स्टँड पण आलं, त्याच्यामुळं बस स्टँडच्याच जवळ लॉज घ्या, जेणेकरून नवग्रहाची यात्रा करताना तुम्हाला सकाळी जास्त धावपळ होणार नाही। तर इथं बस स्टँडवर आल्यानंतर तुम्हाला यावं लागेल 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव आहे पट्टूकोडाई बस स्टॉप। हे बघा, हा बस स्टॉप इथला पट्टूकोडाई बस स्टॉप। आणि पट्टूकोडाई बस स्टॉपवर आल्यावर इथं मी तुम्हाला एक नंबर रेकमेंड करेल, त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुमचं बुकिंग होऊन जाईल। इथं या आणि इथे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, हे तुम्हाला बसचं तिकीट, ऑनलाईन बुकिंग सगळं काय करून देईल। स्वतः ऑनलाईन बुकिंग करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण की कधी कधी ते मिसमॅच होऊन जाईल, परत तिकीट कन्फर्म होईल नाही होणे। त्याच्यामुळं नवग्रहाची यात्रा करण्यासाठी मी तुम्हाला यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स में देईल। आपका नंबर मैं दूंगा डिस्क्रिप्शन बॉक्स में। तो कब नवग्रहाची यात्रा करण्यासाठी हां, तर यांचा व्हॉट्सअप करा, हे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे हेल्प करून लगेच तुमचं नवग्रहाचं बुकिंग होऊन जाईल। थँक्यू सो मच सर। ओके, तर टुमॉरो मॉर्निंग ऐका मी, ओके थँक्यू। तर अशा प्रकारे तुम्ही नवग्रहाची यात्रा इथं करू शकतात कुंभकोणममध्ये आल्यानंतर। आणि 750 रुपये तिकीट आहे, परंतु मला त्यांनी बुकिंग वगैरे करून द्यायचे, माझे त्यांनी 800 रुपये घेतले। तर इट्स ओके, कारण की ते आता बुकिंग कसं करायचं काय सगळं त्यांना माहिती आहे। आणि ॲक्च्युली मी जेव्हा चेक करत होतो तेव्हा बसचं बुकिंग मात्र होत नव्हतं, ते दाखवत नव्हतं, परंतु त्यांनी त्यांच्या याच्यानुसार केलं तर ते बुकिंग लगेच झालं माझं। तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपले नवग्रहाची टूर फायनल करा। नवग्रह मंदिरांची यात्रा करण्यासाठी जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल असाल तर तुमच्या प्रायव्हेट व्हेकलनी करू शकतात, पण जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल किंवा जर व्हेकल नसेल तर बसद्वारे तुम्ही कशा रीतीने ही यात्रा करू शकाल। तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे का तुम्ही कुंभकोणम बस स्टँडवर या आणि कशा रीतीने त्याचं बुकिंग करा। कुंभकोणम बस स्टँडवर आल्यानंतर ते बुकिंग झाल्यानंतर मग सकाळी 4:30 वाजता तुम्हाला पुट्टीकोडाई या कुंभकोणमच्या बस स्टँडवर यायचं आहे आणि इथून आपली यात्रा सुरू करायची। माझं बुकिंग कालच झालेले आणि आता आज सकाळी 4:30 वाजलेले, मी इथं रिपोर्टिंग केलेले, थोड्याच वेळात बस येईल आणि संपूर्ण प्रवास आपला आता इथून सुरू होईल आपला नवग्रह यात्रांचा।
पंचमहाभूत मंदिराची यात्रा देखील आपण केलेली करतोय, त्याच्यामध्येच कुंभकोणममध्ये आपण आता नवग्रह मंदिरांची यात्रा आता सुरू करणार आहोत। काल जेव्हा आपलं बुकिंग होतं इथं, मग त्याच्यानंतर आपल्याला इथून ह्या काउंटरवरून तिकीट घ्यावं लागतं। हे बघा, हे तिकीट आता मी घेतलेले आहे, बुकिंग कालच झालं आणि तिकीट घेतलेले आहे। बस आता आलेली आहे, बस मी तुम्हाला दाखवतो। काही अशा प्रकारची बस आहे ही। जर नॉर्मल आपण बुकिंग करतो तर 750 रुपये, माझे 800 रुपये लागलेले, आणि एसीचं बुकिंग केलं तर 1350। आणि नवग्रह मंदिरांचे फोटो याच्यावर दिलेले सगळे, कशा प्रकारे आपण नवग्रह मंदिरांना विजिट करू शकतो त्या मंदिरांचे फोटो याच्यावर दिलेले, संपूर्ण नवग्रहांचं चित्रण ह्या बसला पूर्ण दिलेले आहे। आणि 4:30चा टायमिंग दिला होता, बस बरोबर 5 वाजता आलेली आहे। हे बघा, काय अशा प्रकारची संपूर्ण बस ही आपली नवग्रह मंदिर यात्रेची। तर सुरू करूया आजचा प्रवास आपला नवग्रह मंदिर यात्रेचा। रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू, केतू या सर्व ग्रहांचे जे मंदिर आहे त्यांना व्हिजिट देण्याचा आजचा प्रवास सुरू करूया बसद्वारे। संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा, माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। आता हे जे वरती लिहिलेलं आहे ते सर्व नवग्रह मंदिर यात्रेची स्पेशल बस आहे ही बस मधून मी दाखवतो तुम्हाला। आता माझा सीट नंबर 26 आहे। बसमध्ये आल्यावर बसमध्ये तुम्हाला चार्जिंगचा पॉईंट देखील मिळेल इथं, आणि काही सीट व्यवस्था काही अशा प्रकारे इथं। तर सुरू करूया आपली बस जर्नी नवग्रह यात्रेची। तर बरोबर 5:30 वाजता आपल्या कुंभकोणमच्या बस स्टँडवरून नवग्रह मंदिरांची यात्रेचा शुभारंभ आपला झालेला आहे। आता हे इथं आहे ना, जी माहिती देणार आहे ना ते संपूर्ण त्या तमिळ लँग्वेजमध्ये माहिती देत आहे। ती माहिती आपल्याला काही कळत नाही आहे, पण बघूया थोडं जर त्यांनी इंग्लिशमध्ये माहिती दिली तर चांगलंच आहे, कारण की सगळ्यांना समजेल ते, परंतु ते त्यांच्याच भाषेला प्रेफरन्स इथं देत आहे। जसजशी यात्रा पुढे जाईल तसतशी मी तुम्हाला माहिती देतो। आता 5:30 वाजलेले, यात्रा सुरू झालेली आहे। बघूया पहिलं कोणतं मंदिर असतं आणि संपूर्ण यात्रेला किती वेळ लागतो। ఎక్స్ట్రా పాయింట్స్ కదా అది పోచుకాదు కదా అన్న కట్టన చెప్పలేదు కదా ఎట్లా 1 to 4 మీరు ఎక్కడ అడుగుతారు కదా అది వాళ్ళు అడుగుతారు కదా ఇదంతా చేయాలి। तर सॉरी सर्व मित्रांनो, मी बाहेरचा व्ह्यू तुम्हाला काही दाखवू शकलो नाही, कारण की माझं सीट जे आहे ते याच्याजवळ खिडकीजवळचं नाही, मधलं सीट होतं माझं, तर मी बाहेरचा व्ह्यू काही दाखवू शकलो नाही। 1 तासाच्या प्रवासानंतर आपण जे पोहोचतो ते कैलास नाहर टेम्पल। कैलास नाहर टेम्पल म्हणजेच चंद्रग्रहाला समर्पित जे मंदिर आहे त्या ग्रहाच्या मंदिरामध्ये आपण येतो। आपली बस आलेली इथं, आणि एकदम निसर्गरम्य वातावरणातून संपूर्ण आपला प्रवास हा इथं झालेला आहे। नवग्रहाच्या मंदिराची सुरुवात आपली होती ती चंद्रनकोईल, त्यालाच थिंगलोरू असं म्हणतात। कुंभकोणमपासून 34 किलोमीटर अंतरावर जे पहिल्या मंदिराला आपण व्हिजिट करतो ते चंद्रग्रहाशी संबंधित हे मंदिर। या मंदिराचा इतिहास असा आहे की अप्पार नावाच्या नयनमार भक्ताला चंद्राने वरदान दिलं म्हणून हे मंदिर प्रसिद्ध झालं। चोल राजवटीमध्ये हे मंदिर बळकट केले होते। चंद्रनकोईल म्हणजे चंद्रदेव म्हणजे शीतलता, समजूतदारी आणि सौंदर्याचं प्रतीक। चंद्राच्या अशुभ प्रभावांपासून मुक्तीसाठी येथे दर सोमवारी विशेष पूजा केली जाते। चंद्रनकोईल मंदिरातली जी मूळ देवता आहे ती कैलासनाथ स्वामी यांची मंदिराची जी स्थापना होती ती पल्लव वंशाने केली आणि पुढे चोलांनी वाढवली। या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे तर इथे शिव मंदिर मुख्य असून चंद्रदेव उपदेवता म्हणून पूजले जातात, आणि चांद्रायन व्रताचे विशेष महत्त्व आहे, आणि विशेष सोमवारी दूध अर्पण करून पूजा केली जाते। चांदीचं वस्त्रदान इथं केलं जातं। ज्यांना कोणाची मनशांती, मानसिक संतुलन आणि संतती सौख्य हवं असतं ते नक्की या मंदिराला व्हिजिट करतात।
कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम तमो अरिम सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम. हे मंत्र तुम्ही जर आपल्या बरोबर ठेवले आणि प्रत्येक मंदिरामध्ये हा मंत्र जरी उच्चार केला, हे स्तोत्र जरी म्हटलं, तरी त्या ग्रहांचं लाभ आपल्याला नक्कीच मिळेल. आणि अशा रीतीने आता आपण चंद्र ग्रहाचं हे मंदिर संपूर्ण पाहिलेले आहे. आता याच्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे. छान असं चंद्र ग्रह मंदिराचं दर्शन घेऊन आता दुसऱ्या जे आपण मंदिराचं दर्शन घ्यायला जातो ते बृहस्पती ग्रह. बृहस्पती ग्रह म्हणजेच गुरुग्रहाच्या मंदिराचं दर्शन घ्यायला आपण चाललेलो आहे आता. जवळपास पाऊण तासानंतर आपण पोहोचलेलो आता गुरु मंदिराजवळ. गुरुग्रह बृहस्पतीला समर्पित जे मंदिर आहे ते आपण पाहतोय समोर. तर जाणून घेऊ आपण थोडी गुरुग्रह बृहस्पती ग्रहाविषयी माहिती, ह्या मंदिराविषयी. गुरु म्हणजे बृहस्पती, शिक्षण, विवाह आणि समृद्धीचा कारक. अष्टग्रहांनी शिवाची परीक्षा घेतल्यावर शिवाने याच ठिकाणी विजय मिळवला. पौराणिक कथा अशी आहे की गुरुग्रहाने इथे तपश्चर्या केली आणि आशीर्वाद मिळवला. इथे गुरुवारी पिवळ्या फूल आणि बेसनाचा प्रसाद देखील असतो. गुरुग्रहाचा उपाय काय आहे तर लग्नाच्या अडचणी, शिक्षणाची अडचण, नोकरीतील यश अपयश हे जर येत असेल तर गुरु मंदिराला, या आलंगुडीमधील मंदिराला नक्की व्हिजिट केलं पाहिजे. याचं स्थान आहे पापनाशमजवळ आणि या मंदिराची मूळ देवता जी आहे अपत्सहायेश्वरर, शिव हीच मूळ देवता इथली आहे. नाश्ता ह्या टूरमध्ये प्रोव्हाइड असतो का नाही हे नाही सांगता येणार मला, कारण की आमचे सर्व जे मेंबर होते त्या मेंबरमधल्या एका जणाचा वाढदिवस होता आणि त्याच्यातर्फे सर्वांना नाश्ता ठेवण्यात आलेला होता. तर मग गुरुग्रह मंदिराजवळच सर्वांनी इडली, वडा, कॉफी, नाश्ता केला आणि प्रवास पुढे वळाला तो राहू ग्रह मंदिराकडं. राहू मंदिर, ज्याला थिरुनागेश्वरम असं म्हणून देखील ओळखलं जातं, हे कुंभकोणमपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि याच्यातील जी मूळ देवता आहे ना ती नटराजेश्वर शिवस्वरूपातील. चिदंबरममध्ये देखील आपण भगवंत शिवाचं नटराज रूप बघितलं होतं. त्याचप्रमाणे कुंभकोणममधील या राहू मंदिरामध्ये देखील भगवान शिवाचं नटराज रूप आपल्याला दिसून येतं. या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे तर येथे राहूच्या काळात दूध अभिषेक केल्यास दूध निळसर होते. राहूचा प्रभाव आहे की नाही हे कळते. राहू स्त्रियांवर परिणाम करत असल्याने येथे संतती प्राप्तीसाठी विशेष पूजा केली जाते. मंदिराविषयी जी पौराणिक कथा सांगितली जाते त्यात असं सांगतात की राहूने नागेश्वरकडे पूजा करून वर प्राप्त केला होता. विशेष पूजा ही नवरात्र काळात केली जाते. काळे कपडे घालून पूजा केली जाते. आणि राहू ग्रहाचा उपाय काय तर ज्यांना राहू दोष आहे, मानसिक अस्थिरता आहे, विवाहात अडथळे आहे, त्यांनी हे राहू ग्रहाची पूजा करावी असं सांगितलं जातं. अशा प्रकारे आता राहू मंदिराचं दर्शन घेऊन आपण चाललेले पुढे. राहू मंदिराला नागनाथ स्वामी टेम्पल असं देखील அதான் சிவனை மட்டுமே கும்பிடுவேன், ஹரியை கும்பிட மாட்டேன் அப்படின்னு ரொம்ப அந்த கோவிலுக்கு கூட திரும்ப மாட்டேன். நாம போறவங்கள பார்த்தா திருப்பி नंतर जे मंदिर आहे आपलं आता राहू मंदिर नंतर दर्शन घ्यायला येतो ते म्हणजे महत्त्वाचं सूर्य ग्रहाला समर्पित असं मंदिर. तसे आपल्या भारतात सूर्य मंदिर बरेच सारे. कोणार्कचं सूर्य मंदिर आहे, गुजरातला एक मोढेराचं सूर्य मंदिर आहे. नवग्रहांचे जे दर्शन करतोय त्याच्यातलं हे समर्पित सूर्य मंदिर आपण पाहायला चाललो आता. हे बघा ना, हे सूर्य मंदिराच्या बाहेर काय गहू. हां 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 सूर्यनार कोईल म्हणजेच सूर्यग्रहाला समर्पित असं सूर्यनार कोईल.
याचं स्थान कुंभकोणमपासून 15 किलोमीटर आहे आणि ह्या मंदिरातली मूळ देवता सूर्यनारायण स्वामी आणि उषा देवी आहे. या मंदिराची स्थापना 11व्या शतकात चोल राजा कुलोत्तुंग चोल यांनी केलेली आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे तर हे मंदिर संपूर्णपणे सूर्याला समर्पित असलेलं दक्षिण भारतातील एकमेव मंदिर आहे. येथे नवग्रह सर्व एकत्र आहे पण सूर्यदेव मुख्य आहे. सुंदर द्वार, अष्टकोनी रचना आणि सूर्याच्या किरणांचा वापर बांधकामात केला आहे. पौराणिक कथा अशी सांगितली जाते की सूर्यदेवाने विष्णूंची आराधना करून पुन्हा तेज प्राप्त केले. तीच ही जागा. विशेष पूजा जी केली जाते ती रविवारी केली जाते. अभिषेक युक्त पूजा असते आणि मणी रत्नाचा दान इथं केला जातो. ज्यांना ज्यांना सूर्यग्रहापासून त्रास आहे त्यांनी ते इथं येऊन पूजा केल्यास त्यांना आरोग्य, आत्मविश्वास, नेत्ररोग आणि नेत्रदीपक यशासाठी ही पूजा यशस्वी राहते. सूर्य मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आपण येतो ते अरुल मिगू श्री अग्नीश्वरर टेम्पल शुक्रम स्थलम कंजानूर येथे. शुक्र ग्रहाला समर्पित असं हे मंदिर आपण पाहतोय. फार पुरातन असं मंदिर आहे आणि ज्याप्रमाणे तिथं आपण पाहिलं गव्हाचे बीज आणि ते होते व्हायला. इथं काय आहे दाना. हां हां हां, शुक्राचे ते बीज आहे, ते बीज आपण इथं वाहू शकतो. अशा प्रकारची पूजा सामुग्री आपण इथं घेऊ शकतो. तर शुक्र ग्रहाच्या या मंदिराविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. शुक्र ग्रहाच्या या मंदिराला शुक्रन मंदिर असं देखील म्हटलं जातं. कंजानूर इथं हे वसलेलं मंदिर आहे. कुंभकोणमपासून जवळपास 18 किलोमीटर अंतरावर आहे. मूळ देवता जी आहे ती अग्नीश्वरर देवता आहे, शिवदेवता आहे. शुक्र मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे तर शुक्र ग्रह कशासाठी ओळखला जातो तर शुक्र म्हणजे कला, स्त्री सौंदर्य, प्रेम, वैवाहिक आनंद यासाठी. शुक्राचार्य इथे शिवाची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार शुक्राचार्यांनी इथे तप करून अमृत विद्या शिकली. येथील विशेष पूजा केली जाते ती शुक्रवारी पांढरी साडी घालून आणि गोड पदार्थाचं प्रसाद इथं दिला जातो. शुक्र ग्रहाची ही पूजा कोणत्या उपायासाठी केली जाते तर दाम्पत्य जीवन, सौंदर्य आणि कला क्षेत्रात यश मिळवण्यासाठी. 12:38 आपली नवग्रह मंदिराची टूर आलेली आहे मंगळ मंदिर येथे आणि सर्वात जास्त गर्दी ह्या मंगळ मंदिराच्याच इथं दिसते आपल्याला. आपल्या महाराष्ट्रात देखील मंगळ ग्रहाचं सगळ्यात मोठं मंदिर अमळनेरला आपण पाहतो. मंगळ ग्रहाचे स्टिकर आपल्या महाराष्ट्रातल्या गाड्यांवर आपण पाहतो. परंतु हे तामिळनाडूमधल्या नवग्रहांचे मंदिरांची टूर जेव्हा करतो तेव्हा आपल्याला लागतं हे मंगळ मंदिर. आणि हे नागापट्टिनम नावाचा भाग आहे. हा नागापट्टिनम नावाच्या भागातच हे मंगळ ग्रहाचं मंदिर आहे. तर आपण जाऊया आतामध्ये आणि पूर्ण याची माहिती दर्शन करूया. अंगारकन मंदिर असं मंगळ ग्रह मंदिराला म्हटलं जातं. हे जे मंदिर आहे ते मायलादुतुराई जवळचं मंदिर आहे. या मंदिरातली मूळ देवता वैद्यनाथ स्वामी शिवस्वरूपात आहे. मंगळ ग्रह मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे? मंगळ ग्रहाचे केंद्र पण इथे शिवाची मुख्य पूजा केली जाते. औषधी स्नान, तीर्थकुंडातील पाणी रोग निवारणासाठी प्रसिद्ध आहे. पौराणिक कथा मंदिराविषयी अशी सांगितली जाते का अंगारक याने इथे रुद्र स्वरूपात तप केलेले होते आणि म्हणूनच हे अंगारकन मंगळ ग्रहाचे मंदिर म्हणून ओळखले जाते. इथली जी विशेष पूजा केली जाते ती लाल फूल, रक्तचंदन आणि हनुमानजींची पूजा देखील इथली प्रसिद्ध आहे. मंगळ ग्रहाचा उपाय आपण कशासाठी करायचा तर कोर्ट केस, अपघात, रक्तदोष, शत्रुनाश याच्यासाठी मंगळ ग्रहामध्ये येऊन विशेष पूजा अर्चना केली जाते. तर बरोबर 1:30 वाजता आपण आता अराक्कन म्हणजेच मंगळ ग्रह मंदिराचं दर्शन करून आपण आता इथं उतरलेलो आहे. आपली बस इथं पोहोचलेली. हे एक रेस्टॉरंट आहे कोणतं तरी आणि तिथं आता आपला लंच होणार आहे. लंचचं कसं असतं तर लंचचं म्हणजे ह्या ट्रॅव्हलमध्येच आपल्याला लंच आपल्याला मिळतं. पण ज्याच्या इच्छेने काही द्यायचं असेल, दान करायचं असेल तर तो करू शकतो. आत्तापर्यंत आपले 6 ग्रहांच्या मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आपला लंच होतो बरोबर 1:30 वाजता.
सुरुवात केली आपण चंद्रग्रहाच्या मंदिराने. चंद्रग्रहानंतर आपण गेलो राहू, राहूनंतर शुक्र, शुक्रनंतर सूर्य, सूर्यानंतर आपण आलो होतो मंगळ ग्रहाच्या मंदिरामध्ये. अशा ग्रहांच्या मंदिराची यात्राच करून आता आपला 1:30 वाजता लंच इथं होईल. तर बरोबर 2:30 वाजता आता निघालोय आपण इथून. ड्रायव्हरांचा थोडा आराम झाला, जेवण झाले, मोबाईल चार्ज झाला थोडा आणि आता 2:30 वाजता निघालो इथून. जेवण करून आल्यानंतर आपण येतो नंतर बुध मंदिरामध्ये आणि आता बुध ग्रहाचं दर्शन आपण घेणार आहे. आणि हे आपले कर्नाटकचे मित्र मला भेटले. यांचं नाव रमेश आणि रमेश भाऊ आणि त्या 2-3 ताई आहे. त्यांनाच फक्त हिंदी बोलता येते, त्यांच्याशीच मी संवाद साधतोय. बाकी ते मॅडम काय गायडन्स करताय मला काहीच समजत नाही. त्यांना मी बोललो थोडं इंग्लिशमधून पण सांगा, कारण की जे बाहेरचे पर्यटक असतात त्यांना पण कळत. पण ते बोलले तमिळची संख्या जास्त आहे, ते तमिळमधूनच बोलताय, पण आपल्या भाऊंना समजतंय ते. ओके. तर आलोय आपण बुधग्रहाच्या मंदिरामध्ये आणि हे बुधग्रह मंदिराचं प्रवेशद्वार आपण पाहतोय. आता बुधग्रह मंदिराचं काय नाव आहे? अरुल मिगू श्वेतनारायणेश्वर टेम्पल. आणि इथं नागापट्टिनममधले सगळे टुरिस्ट स्पॉट दिलेले असे. आणि भव्य अशा प्रवेशद्वाराला गोपुरममधून आपण आता प्रवेश करूया बुधग्रहाच्या मंदिरमध्ये. बुधग्रहाच्या मंदिराचंच नाव बुधन मंदिर असं आहे. थिरुवेंकाडू इथं आहे आणि याचं स्थान नागापट्टिनम जिल्हा इथला आहे. इथली मूळ देवता जी आहे ती शिव श्वेतारण्येश्वर स्वरूपात आहे. प्रत्येक मंदिराच्या बाहेर कुंड आहे आणि ह्या बुधग्रह मंदिराच्या बाहेर देखील हे कुंड आहे. या कुंडाचं नाव आहे चंद्रतीर्थ. या बुधग्रह मंदिराची विशेषता काय आहे तर इथे शिव गुरुमूर्ती रूपात प्रकट झालेले. बुधग्रहाच्या दुष्परिणामावर नियंत्रणासाठी गुरुविद्या महत्त्वाची. इथे बुधदेवतेने येथे योग साधना केल्याची पौराणिक कथा देखील आढळते. इथली पूजा बुधवारी केली जाते आणि विशेष पूजेमध्ये 5 मिठाई अर्पण केली जातात आणि पांढरी फुलं अर्पण केली जातात. बुधग्रहाच्या या पूजेचे उपाय कशासाठी तर बुद्धिमत्ता, बोलण्यामध्ये गोडवा आणि बिझनेसमध्ये यश मिळण्यासाठी बुधग्रहाच्या या मंदिरात पूजा केली जाते. अशा रीतीने अशा बुधग्रहाच्या मंदिराचं दर्शन करून आपण जाऊ आता शेवटचे 2 ग्रहांचे मंदिरं आपल्याला राहिलेले केतू आणि शनी. त्याच्यातलं केतू मंदिराचं पहिले दर्शन होईल आणि शनी मंदिराचं जे अंतर आहे ते फार लांब आहे, त्याच्यामुळे शेवट होईल. जाऊया पुढे. तर 10 मिनिटाच्या अंतरात आपण लगेच येतो ते केतू ग्रहाच्या मंदिरामध्ये. केतू ग्रह हा कशासाठी ओळखला जातो तर केतू म्हणजे अध्यात्म, मोक्षाचा मार्ग आणि गूढशक्ती. केतू मंदिर केझावर येथे असून येथे आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि दुःस्वप्नांपासून मुक्तीसाठी भक्त येतात. केतूच्या अशुभ प्रभावांपासून वाचण्यासाठी येथे पूजा केली जाते. केतू मंदिराचं जे स्थान आहे ते पंपुहार जवळ आहे. यालाच किझा पेरू पल्लम असं म्हटलं जातं. इथली मूळ देवता जी आहे ती नागेश्वर स्वामी शिवस्वरूपातील आहे. केतू मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे तर केतू म्हणजे गूढ आध्यात्मिकता, मोक्ष आणि कुंडलिनी शक्ती. येथे सर्पदोष, ग्रहणदोष दूर करण्यासाठी विशेष पूजा होते. पौराणिक कथेनुसार केतूने येथे रुद्र स्वरूपाची उपासना केली आणि इथली विशेष पूजा जी केली जाते ती कुंडलिनी सुधारणा पूजा, नागपंचमीची पूजा. आणि ह्या पूजेमुळे जे उपाय साधले जातात ते आध्यात्मिक जागृती, गूढशक्तीचे शमन आणि संतती दोष निवारण होते. फायनली नवग्रहाच्या मंदिराच्या टूरमधला आपलं शेवटचं मंदिर शनी मंदिर पोहोचलेलो आहे. आणि शनी मंदिराचं अंतर थोडंसं जास्त आहे, तर आपण पाहूया शनी मंदिर. आणि शनी मंदिर आपल्या महाराष्ट्रातलं शनी शिंगणापूरचं पण आहे. चला जाऊया मध्ये आणि माहिती जाणून घेऊया शनिग्रह मंदिराची. शनीश्वर मंदिर, शनिग्रहाचं हे मंदिर हे थिरुनाल्लर इथे आहे. याचं स्थान करायकलजवळ म्हणजे पॉंडेचेरीजवळ पडतं आणि कुंभकोणमपासून सर्वात
दूर अंतरावर असणारं ग्रहाचं मंदिर हेच शनिग्रहाचं मंदिर आहे. इथली मूळ देवता धर्मराज शनी देवता आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे का हे भारतातील सर्वात प्रसिद्ध असं शनी मंदिर आहे. पापनाशन तीर्थातील स्नान अत्यंत शुभ मानलं जातं. इथलं जे मधलं तीर्थ आहे तेच पापनाशम तीर्थ आणि तिथलं स्नान हे खूप शुभ आहे. इथली पौराणिक कथेनुसार राजा नलाने येथे शनी दोषातून मुक्ती मिळवलेली होती. तेव्हापासून या मंदिराला फार महत्त्व आहे. इथली जी विशेष पूजा होती ती शनिवारी तेल अभिषेक, काळी उडीद डाळ याच्याद्वारे इथली पूजा केली जाते. आणि उपाय सांगायचे झाले तर सर्वांनाच माहीत आहे का शनीपासूनची जी 7.5 आहे, शनीची दशा आहे, व्यवसायातील काही संकट आहे तर ते इथले पूजेने आपण दूर करू शकतो. असं हे शनीश्वर मंदिर कुंभकोणममधलं. तर अशा रीतीने सकाळी सुरू झालेला आपला नवग्रह मंदिरांच्या दर्शनाचा प्रवास हा शेवटचं आपलं शनिग्रहाचं मंदिर इथे येऊन समाप्त झालेलं आहे. आता बरोबर 5:45 झालेले. तर बघूया आता इथून आपल्याला कुंभकोणमकडे जायचं आहे. कुंभकोणमच्या बस स्टँडवर मग शेवटचा पॉईंट राहील ड्रॉप पॉईंट आणि मग तिथून जो तो ज्याच्या घरी, जो तो ज्याच्या ठिकाणी. तर अशा रीतीने ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवग्रहांची टूर बसने कशा रीतीने करायची ही संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण डिटेलमधून मराठीतून व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्दिष्ट का आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत या नवग्रहाच्या मंदिराची माहिती पोचावी. संपूर्ण व्हिडिओ पाहून माहितीपूर्ण वाटल्यास नक्कीच आपल्या या मित्राच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला नवग्रहांपैकी कोणत्या देवतेचं दर्शन सर्वात जास्त आवडलं. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात, एका नवीन पवित्र आध्यात्मिक यात्रेमध्ये. तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव. धन्यवाद.